एक मोठी बातमी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वांद्रे इथल्या MIG क्लब इथे मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। दरम्यान मनसेच्या जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या गोष्टी असतील, कोणत्या मुद्द्यांचा समावेश असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली। यावेळी त्यांनी संदीप नाईक यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत बदलापूर घटनेवर भाष्य केलं। बदलापूर प्रकरणात अनेक आरोपी अजूनही मोकाट असल्याचं म्हात्रेंनी म्हटलं। पंतप्रधान मोदी जितक्या जास्त सभा घेतील तितक्या आमच्या जागा वाढतील असा टोला खासदार निलेश लंके यांनी लगावलाय। मोदींच्या सभांचा फायदा आम्हालाच होईल असंही लंके म्हटलं। भिवंडीच्या सोनोळे या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि भिवंडी पूर्व या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे सभा घेणार आहेत। महाराष्ट्राला एकत्रित ठेवायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्रितपणे लढलं पाहिजे असं आवाहन शरद पवार यांनी केलं। भाजपला संविधान बदलायचं होतं, मात्र लोकसभेत आम्ही त्यांचा डाव हाणून पाडला असंही पवार म्हटलं। महाराष्ट्रात महायुती विरोधात प्रचंड संताप आहे, त्यामुळे 180 जागांसह महाविकास आघाडी सत्तेवर येणार असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय। चंद्रपूरच्या राजुरामध्ये आयोजित महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते। पुण्याच्या हडपसरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडली आहे। हडपसरचा सत्यानाश झालाय, मात्र त्याकडे कुणाचंही लक्ष नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। राजकारणी जनतेला जातींमध्ये गुंतवत आहेत असंही ठाकरे म्हटले। बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याला समर्थन नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं। दरम्यान रोहित पवारांनी मुंडेंच्या भूमिकेचं समर्थन केलंय। हे विचार फडणवीसांच्या डोक्यात जातील का असा सवालही त्यांनी केलाय। भाजपच्या मताशी मी सहमत नाही असं कधी बोलले नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलंय। माझा प्रचार मोदींच्या विकासावर केंद्रित आहे असंही मुंडे म्हटलेत। लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या घराण्यात गद्दार जन्माला आला असं म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाईंवर हल्लाबोल केलाय। आमच्या नजरेला नजर मिळवण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही असंही अंधारे म्हटले। राहुल गांधी त्यांची सभा संपल्यानंतर नांदेडच्या बस स्थानकात गेले। दरम्यान या ठिकाणच्या एका रसवंतीमध्ये बसून उसाचा रस पीत त्यांनी महिलांशी गप्पा मारल्या। दलित आणि वंचित एकत्र न राहिल्यास काँग्रेस त्यांना विभागून टाकेल असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। काँग्रेस जातींमध्ये विष घालवत असल्याचा आरोपही मोदींनी केलाय। कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 2 जागा विजयाच्या आसपास आहेत, मात्र सध्या कार्यकर्त्यांची घाऊक स्वरूपात खरेदी विक्री होते, तर 2 दिवसांनंतर मतदारांची देखील होईल असा आरोप राजू शेट्टींनी केलाय। जालन्यात अमित देशमुख यांची महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली। अमित देशमुख यांचं भाषण सुरू असताना काँग्रेस कार्यकर्ता त्यांना आय लव्ह यू म्हणाला। यावेळी देशमुखांनी देखील त्याला आय लव्ह यू टू म्हणत रिप्लाय दिला। यानंतर ते भाषणातील मुद्दा विसरून गेले आणि प्रेमात सगळं काही विसरून जात असं ते म्हटलेत। त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला। जळगाव जिल्ह्यातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील यांनी गावोगावी जाऊन प्रचार सुरू केलेला आहे। पाचोरा विधानसभा मतदारसंघात महिलांनी औक्षण करत त्यांचं स्वागत केलं आणि यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली आणि या निवडणुकीत परिवर्तन निश्चित असून विजयाचा 100% खात्री असल्याचा विश्वास प्रताप पाटील यांनी व्यक्त केला। आता एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये तोफ धडाडणार आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरेंची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे आणि या सभेचं जोरदार नियोजन ठाकरे गटाकडून करण्यात आलंय। या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रोळीमध्ये ठाकरे गट, शिवसेना आणि मनसेमध्ये तिरंगी लढत सुरू आहे। दरम्यान महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार हेमंत पवारांचा अनोखा प्रचार सुरू आहे। घरोघरी जाऊन हातात पक्षाचा झेंडा घेऊन आणि पत्रक वाटून हेमंत पवार प्रचार करतायत। त्यांच्या प्रचाराची हवा सध्या विक्रोळीमध्ये पसरली आहे। कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काटेकी टक्कर असून तिरंगी लढत होते। मनसेचे आमदार राजू पाटील विरुद्ध सुभाष भोईर विरुद्ध राजेश मोरे अशी लढत या ठिकाणी होते। दरम्यान कल्याण ग्रामीणमध्ये सर्वांनी प्रचाराचा धडाका लावलाय। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये भाजपचे बंटी भांगडिया आणि काँग्रेसचे सतीश वारजूरकर आमने-सामने आहेत। दरम्यान नागरिकांचे मूलभूत हक्क आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण रिंगणात असल्याची प्रतिक्रिया वारजूरकर यांनी दिली आहे।
मुंबईच्या चारकोप मतदारसंघातून मनसेकडून दिनेश साळवी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान चारकोप मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यावर साळवी मतदारांना साथ घालतायत। भांडूप येथे मनसेचे उमेदवार शिरीष सावंत यांच्या प्रचार सभेत प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर उपस्थित होते। यावेळी भांडूपमधील विविध समस्यांवर कलाकारांनी पथनाट्य सादर केलं। बेलापूर मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्या विरोधात गजानन काळेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी मतदारसंघात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बॅनर लावले, त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी गजानन काळेंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। मंचर येथे झालेल्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करा असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं। पवारांच्या या आवाहनाला दिलीप वळसे पाटलांनी उत्तर दिले। विरोधी उमेदवाराचा पराभूत त्याला करा असं आवाहन सगळे करतात, मात्र शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट ते करतात असं म्हणत वळसे पाटलांनी पवारांच्या विधानाची खिल्ली उडवली। आमचा लढा भाजपसोबत आहे, या जातीयवादी लोकांना राज्याबाहेर घालवा असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं। बेलापूरमध्ये संदीप नाईक यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते। दरम्यान संदीप नाईक यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी संधी मिळेल, त्यांना मंत्रिपद दिलं जाईल असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं। आम्ही कामं करणारी लोक आहोत, त्यामुळे कोण टीका करत असेल तर त्याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही। आपला विजय निश्चित असून पक्ष जी जबाबदारी देईल ती सक्षमपणे पार पाडेन असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केलाय। इंदापूरचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब मैदानात उतरले। योगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी इंदापूर तालुक्यात गावदौरा केला। त्यांनी तालुक्यातील लोकांशी संवाद साधला आणि हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं। वांग्याच्या शेतीतून कोट्यवधींचं उत्पन्न घेणाऱ्यांना 1,500ची किंमत कळणार नाही असं म्हणत रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला। बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच उद्धव ठाकरेंच्या अधोगतीला सुरुवात झाली असा हल्लाबोल आमदार योगेश कदम यांनी केलाय। काँग्रेस उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही कदम म्हटलंय। कर्जतमध्ये नितीन सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा पार पडली। यावेळी त्यांनी शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली आहे। ज्यांनी गद्दारी केली त्यांना पक्षात घेणार नाही असं आदित्य ठाकरे म्हटले। महायुतीच्या नेते महिलांना पैसे दिले असते सांगतात, मात्र देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या रेशीम बागेतील बंगला विकून पैसे दिलेत का असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केलाय। राहुल गांधींनी हातातलं संविधानाचं पुस्तक स्वतः वाचावं त्यानंतर आरोप करावेत असं म्हणत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय। आपल्या विरोधात एकनाथ खडसेंकडून मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय। लवकरच कार्यकर्त्यांकडून याबाबत खुलासा केला जाईल असंही पाटील म्हटले। देवेंद्र फडणवीस स्वतःला पैलवान समजतात, मात्र ते कितीही पैलवान असले तरी आमच्याकडे शरद पवारांसारखा वस्ताद आहे असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला। नाशिक शहरात संभाजीराजेंच्या उपस्थितीमध्ये भव्य रोड शो काढण्यात आला। जिल्ह्यामध्ये स्वराज्य पक्षाच्या वतीनं 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्यात आलेत आणि त्यांच्या प्रचारासाठी संभाजीराजे नाशिक शहरात आले होते। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबारहीर, मुंबादेवी आणि कुलाबा या 7 विधानसभा मतदारसंघात सुविधा केंद्रांमध्ये टपाली मतदानाला प्रारंभ झालाय। मतदानाचा आकडा वाढावा म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि युवकांना मतदानाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे पोलिसांकडून खेड शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटींची रक्कम पकडण्यात आली होती। दरम्यान अद्याप रक्कम कुणाची यासंदर्भात माहिती मिळाली नसल्यानं निवडणूक आयोगाकडून लपवाछपवी सुरू असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आलाय। घनसावंगीमध्ये अपक्ष उमेदवार सतीश घाटगेंचा प्रचार करणाऱ्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली। हल्ला नेमका कुणी केला याचा शोध सुरू आहे। रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांची सभा पार पडली। यावेळी उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। कुणी काहीही बोललं केलं तरीही लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असं उदय सामंत म्हटले। काँग्रेस आणि विदर्भाचं एक वेगळं नातं आहे। विदर्भातून काँग्रेसला काढता येणार नाही असं कन्हैया कुमार म्हटले। येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करून दाखवा, गद्दारांपासून महाराष्ट्राचं संरक्षण करायचंय असं आवाहन कन्हैया कुमार यांनी केलं।
भुसावळ मतदारसंघात शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश मानवतकर यांना पाठिंबा दिलाय। रावेरमध्ये काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरींच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून संतोष चौधरींचे बंधू अनिल चौधरी हे निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे रावेर मतदारसंघात संतोष चौधरी महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत। भुसावळ मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश मानवतकर यांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे। दरम्यान भुसावळमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी पाठीशी असल्याचं आश्वासन राऊतांनी मानवतकरांना दिले। आता एक मोठी बातमी, देवेंद्र फडणवीसांनी त्यांची बेधडक मुलाखत न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलंय की त्या बैठकीला खरं तर अदानी नव्हते असा खुलासा फडणवीसांनी केलाय। न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा खुलासा केलाय आणि या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे देवेंद्र फडणवीसांनी केले। एक सवाल आपको पूछना है कि जिस तरह से एक नया विवाद खड़ा हुआ था 2 दिन पहले कि अजित पवार ने कहा कि हमारी एक मीटिंग हुई थी और उस मीटिंग में शरद पवार खुद थे, आप भी थे शायद उस मीटिंग में, अदानी जी थे और अदानी जी ने ये सब पूरा जो जोड़तोड़ हुआ उसमें उनका सहभाग था। मीटिंग ज़रूर हुई थी, अडानी जी उसमें थे नहीं, अडानी जी का कोई संबंध नहीं उठता। ये जो मीटिंग हुई थी, ये मीटिंग में शरद पवार जी थे, अमित भाई थे, मैं था, प्रफुल्ल पटेल थे और अजित पवार थे और ये मीटिंग बिल्कुल हुई थी। और मैं ये पहली बार नहीं कह रहा हूँ, मैंने 2 साल पहले भी इसका पूरा खुलासा किया है। इस मीटिंग में क्या हुआ, उसके बाद क्या हुआ, ऐसी मीटिंग निश्चित रूप से हुई थी। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत।